देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीनं भाजपा वर्तकनगर विभागीय कार्यालयात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाशजी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत विरोधकांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर अन्याय करत 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केल्याचं सांगितलं। त्यांनी आपत्काल दरम्यान घडलेल्या अन्यायकारक घटनांची आठवण करून देत त्या काळातील लोकशाहीवरील आघात आणि संघर्ष यांचा सविस्तर आढावा घेतला। तसंच सध्याच्या काळात संविधान संपुष्टात आणलं जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी खडे बोल सुनावत ही टीका पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचं स्पष्ट केलं। त्यांनी हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचं नमूद करत लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचं आवाहन केलं। तसंच एकमेकांच्या भावना समजून घेत एकत्रितपणे काम केल्यास भारताचा विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार होईल असंही त्यांनी नमूद केलं। यावेळेला भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, सई लेले, बाबूराव कानडे जोशी तसंच नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमात आणीबाणीतील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। तसंच आणीबाणीच्या काळात योगदान दिलेल्या 26 सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला।